काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, नंदुरबारच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर। व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे। ज्या पक्षाचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याबरोबर राजकीय दृष्ट्या कधीही जाणार नाही। मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनाही एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना आवाहन। शरद पवारांच्या छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या वक्तव्याचा आधार घेऊन पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेसनं आदिवासींचं आरक्षण मुस्लिमांच्या पारड्यामध्ये टाकल्याचा आरोप। नंदुरबारमधल्या सभेमध्ये मोदींचा हल्लाबोल। वंचितच्या अधिकारांचा चौकीदार असल्याचा केला उच्चार। ज्या नागरिकांना अद्याप घरं मिळाली नाहीत, नळाला पाणी मिळालं नाही, गॅस कनेक्शन मिळालं नाही, त्यांना पुढच्या टर्ममध्ये घर, गॅस कनेक्शन, वीज, पाणी पुरवठा देणार। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तिसऱ्या कार्यकाळामध्ये 3 कोटी घरं बांधणार असल्याचाही पंतप्रधानांचा दावा। नंदुरबार आणि गुजरातचा खूप जवळचा संबंध। पंतप्रधान होण्याआधी अनेकदा नंदुरबारला आलोय आणि तिथे आल्यानंतर चौधरींचा चहा घेतला नाही असं कधीच होत नाही। तुमचा चहा आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे कर्ज कधीही विसरू शकत नाही, पंतप्रधानांचं वक्तव्य। काँग्रेसनं खोट्याची कंपनी उभारली आहे। ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी। आरक्षणावर काँग्रेस सध्या चोर मचाए शोर असं दिसत असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेत वक्तव्य। अजित पवार बालबुद्धीनं बोलून जातात। शरद पवारांची अजित पवारांवर टीका। शरद पवार विलीनीकरणासारखी वक्तव्य संभ्रम निर्माण करण्यासाठी करतात अशी टीका अजित पवारांनी केली। आम्ही वडीलधाऱ्याचा आदर केला, पण वडीलधाऱ्यांनी तरी 80 वर्षांनंतर दुसऱ्याला संधी द्यायला हवी। आम्ही कुठवर वाट पाहायची। अजित पवार यांची पुन्हा एकदा शरद पवारांवर वयावरून टीका। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या नंदुरबारमध्ये। काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर जाहीर सभा। सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू। भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी धुळ्यात। धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता अमित शहा यांची सभा। शहरातील गोशाळेच्या मैदानावर होणार सभा। रील चालवून रिअल लाईफ हिरो होता येत नाही। रावणाच्या लंकेचं दहन 4 तारखेला होणार। पाथर्डीच्या सभेतून पंकजा मुंडेंचा निलेश लंकेंवर निशाणा। 15 मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये सभा। भाजपकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष संपलाय। आता त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं। शरद पवारांच्या काँग्रेस विलीनीकरणाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला, तर शरद पवारांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं। शिंदेंचा दावा। मोदींकडून बाळासाहेब मीनाताईंचा अपमान। डुप्लिकेट संतानांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देऊ नका असं कोण म्हणालं होतं? संजय राऊतांचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा। ठाण्यात प्रियंका चतुर्वेदींच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। श्रीकांत शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ चतुर्वेदींच्या फोटोला जोडे मारत केलं आंदोलन। उद्धव ठाकरे उद्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। विविध शिष्टमंडळ, मुस्लिम संघटना यासह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार, तर 14 मे रोजी जाहीर सभा घेणार। आदित्य ठाकरे उद्यापासून मुंबईच्या प्रचारात उतरणार। वरळीमधून आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार, तर भायखळ्यामध्ये होणाऱ्या मशाल रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होणार।
काही दिवसातच हैदराबादला जाणार, कोण अडवतं ते पाहू, राणांचा ओवैसींना उद्देशून इशारा. तर मी पण पाहते, मुर्गी और मुर्गी का बच्चा कब तक खैर मनाता है, अशी ही टीका. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, नवनीत राणांची काँग्रेसवर टीका. तसंच राहुल गांधींना समज येण्यासाठी 52 वर्ष लागली, त्यामुळे ते भारताचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. नवनीत राणांची राहुल गांधींवरही टीका. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं त्यांचा पक्ष उरला नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका. नवनीत राणा आणि ओवैसी वादामध्ये बच्चू कडूंची उडी. 15 मिनिटं आणि 15 सेकंदांचं वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा आणि ओवैसींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. बच्चू कडूंचं वक्तव्य. प्रहार संघटना राणांविरोधात तक्रार दाखल करणार. बच्चू कडू चिल्लर माणूस, मलिदा मिळाला की ओवैसींचा पण प्रचार करू शकतात. रवी राणांची बच्चू कडूंवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.